केल्यानंतर 11 पैकी 2 फाईल आज इथं मी आणलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल काही प्रमाणात मी बोलेल। खरं तर तसं बघितलं तर याचा जो आकडा आहे तो इतर फाईलपेक्षा लहान आकडा आहे, पण ज्या विभागामध्ये दलाली घेतली गेली, भ्रष्टाचार झाला, ते विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते सामान्य लोकांसाठी निगडीत आहेत। जास्त न बोलता पहिली फाईल इथं मी वाचून दाखवत आहे। माझ्या हातामध्ये समरी आहे, GR आहे आणि ह्याच्यामध्ये पुढचे बरेच काही डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत। पहिली फाईल ही दूध घोटाळा, पण आश्रम शाळेमध्ये जो दूध घोटाळा झाला त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। राज्यात एकूण 552 शासकीय आश्रमशाळा आहेत। आश्रम शाळेमध्ये कोण शिकतं तर सर्वसामान्य कुटुंबातली आदिवासी समाजातील लहान मुलं तिथं शिकतात। त्यांचं चांगलं आरोग्य असावं यासाठी पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी सरकारची असते। त्याच्यामध्ये 250 ml दूध हे दररोज त्या मुलांना मिळालं पाहिजे असा GR हा काढला गेलेला आहे आणि GR काढत असताना 200 mlच का हे सुद्धा आरोग्य विभागाकडनं तिथं सांगण्यात आलेलं आहे आणि तो GR मोठा असल्यामुळे याच्यामध्ये मी ठेवलेला आहे। एकूण विद्यार्थी किती तर 1,87,000 आहेत। त्याच्याच बरोबर एखाद्या संस्थेला दूध पुरवठा करायचा असेल तर मग तिथं ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांनी मग पुढे दूध त्या आश्रमशाळेला दिलं जातं। याच्यामध्ये 2 वेगळे करार आहेत। एक करार 18-19 मध्ये करण्यात आला होता आणि दुसरा करार 23-24 मध्ये करण्यात आला होता, म्हणजे गेल्या 1 वर्षभरात। आता याच्यामध्ये पहिला करार 18-19 जो आहे त्याच्यामध्ये अमूलकडनं दूध घ्यायला हरकत नाही, महानंद, आरे, चितळे अशा 3-4 कंपनीचं नावं त्या GR मध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रा पॅकच्या माध्यमातून। मी इथं ठेवलेलं आहे 16 रुपये किंमत आणि 70-74 रुपये 1 लिटरची किंमत टेट्रा पॅकची। जेव्हा 18-19 मध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये 46.49 पर लिटर असं अमूल, महानंद, आरे, चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारने पुढे ते देण्यात यावं। दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमूल टेट्रा पॅकसाठी 49.75 रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होतं। टेंडर अटॅच केलेलं आहे। 23-24 मध्ये तसंच टेंडर काढण्यात आलं, नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 164 कोटी रुपयाचं ते टेंडर आहे। त्याच्यामध्ये किती टेट्रा पॅक द्यायचे होते तर 5,71,00,000 पॅकेट्स 200 ml चे हे द्यायचा असा करार तिथं केला गेला। त्याच्यात नाशिक 2,60,00,000, ठाणे 1,66,00,000 पॅकेट्स, अमरावती 88 असं करून 5,71,00,000 आहे। आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं तर एखादी चांगली कंपनी असेल, चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये 30 रुपयाला घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट 24 पासून ते 30-31 पर्यंत आहेत। आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला 5 रुपये बिना अटी देण्यात यावे, यासाठी आम्ही लढलो, भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आला। अजूनपर्यंत 5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही। मग 30 रुपये आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा 23-24 मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते 146 रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे। पूर्वीचा करार 49चा होता, आता 146। पण ठीक आहे, आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला 146 मिळत असेल, नाहीतर खर्च जाऊन 100 रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही।
आता ह्याच्यामध्ये कदाचित 146 रुपयाली या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल, अडाणी कुटुंब असेल, हे सुद्धा एवढं महाग दूध तिथं घेत नसावेत. आता ह्याच्यामध्ये एक टेट्रा पॅक 1 लिटरचा असेल तर साधं दूध 26 ते आणि जर UHT असेल तर 32, असं 55 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बल्कमध्ये द्यायचं असेल. आणि हे जे 200 ml आहे त्याची किंमत 13 रुपये 80 पैसे येते. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेट प्रमाणे आपण गेलो तर हा 168 रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना, आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केला आहे तो 85 कोटीमध्ये बसायला पाहिजे होता. पण मग 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते. तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली. आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती कोणाची तो तुम्ही बघा. त्या कंपनी बरोबर करार केला गेला 50% क्वांटिटीचा. आणि एक कोल्हापूर मध्ये काय नाव तालुका, पन्हाळा तालुका, तिथे कोऑपरेटिव्ह आहे, ते सुद्धा सत्तेत आहेत. त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला. म्हणजे आंबेगाव, पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा